विकास कामं, जनतेचा विश्वास आणि चाणक्य नीतीमुळे आमदार यड्रावकर ठरणार वरचढ. पाहूया शिवार न्यूज नेटवर्कचा स्पेशल रिपोर्ट. शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय. आगामी जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिकांच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांच्या मध्ये मोठे बदल घडताना दिसत आहेत. या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. आमदार यड्रावकर यांनी गेल्या काही वर्षात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. तब्बल 2000 कोटी रुपयांहून अधिक विकास कामं पूर्णत्वास येत आहेत. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण, मनोरुग्णालय, भुयारी गटार योजना, शिवसृष्टी, भीमसृष्टी, शिरोळ तालुक्याच्या पर्यटनाला चालना देणं, ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक पाण्याच्या योजना, शाळा आणि अंगणवाडीचा विकास, ग्रामीण भागातील विजेच्या सुविधा, रस्ते, प्रकाश योजना, आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध विकास कामांचा समावेश आहे. या भरीव कामांमुळे यड्रावकर यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झालाय. परिणामी महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीत तिन्ही नगरपालिकात कार्यकर्त्यांचा मोठा ओघ लाभतोय. अनेक नवीन उमेदवारही यड्रावकर यांच्या आघाडीत प्रवेश करतात. यामुळे विरोधकांच्या चिंतेत मोठी वाढ झाली. सध्या शिरोळ तालुक्यात विरोधक यड्रावकर यांच्या विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. मात्र राजकारणातील यड्रावकर यांची चाणक्य शैली आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क हे विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. जयसिंगपूर नगरपालिकेची लढत विशेष लक्षवेधी ठरते. इथं आमदार यड्रावकर यांचे बंधू आणि संजय पाटील यड्रावकर हे महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह लाभत असून विरोधकांना अजूनही उमेदवार सापडत नसल्याचं चित्र आहे. जयसिंगपूर शहरातील विकास कामांचं श्रेय हाच यड्रावकर गटाला जात असल्यानं मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकताना दिसतो. शिरोळ नगरपालिकेत राजकीय तापमान अधिक वाढलंय. महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीतून दादासाहेब काळे यांच्या पत्नी श्वेता काळे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली. तर डॉक्टर अरविंद माने यांच्या पत्नी सारिका माने या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. हीच विरोधकांसाठी अडचणीची बाब ठरली आहे. दरम्यान कुरुंदवाड नगरपालिकेत आमदार यड्रावकर यांनी रामचंद्र डांगे यांच्या सुनबाई मनीषा डांगे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. यामुळे महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद वाढली आहे. कुरुंदवाडमधील अनेक प्रभागात आघाडीची स्थिती मोठी बळकट झाली आहे. या तिन्ही नगरपालिकांमध्ये आमदार यड्रावकर यांचे प्रभावी नेतृत्व, विकास कामांची ठोस पायाभरणी आणि जनतेशी असलेला संवाद हे त्यांचं प्रमुख बलस्थान ठरलंय. त्यांची काम करण्याची पारदर्शक पद्धत आणि सर्व गटातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे विरोधकांना त्यांच्या विरोधात प्रभावी लाट उभारणं कठीण जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते आमदार यड्रावकर यांनी केवळ विकास कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास जिंकला नाही, तर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सन्मान आणि राजकीय संधी दिल्यानं त्यांच्या सभोवती मजबूत नेतृत्वाची फळी उभी राहिली. एकंदरीतच विरोधक किती एकवटले तरी जनतेच्या मनात यड्रावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे. शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांची विकास कामं आणि प्रभावी राजकीय रणनीतीच विजयाचा गुलाल खेचून आलेली यात शंका नाही. म्हणूनच या निवडणुकीत यड्रावकर केवळ किंगमेकर नव्हे तर खरे किंग ठरतील असे चित्र शिरोळ तालुक्यात निर्माण झालंय. संतोष तारळे, शिवार न्यूज नेटवर्क, शिरोळ.